नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा आपला चौथा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आपण पोल फॉलो क्रमांक 4 म्हणू शकतो. मित्रांनो, कितीही व्हिडिओ बनवले तुम्ही तरी त्याला काही फरक पडणार नाहीये. आज आपण हा शेवटचा व्हिडिओ बनवतो याच्यामध्ये, कारण सेम केसेस भरपूर काही घडलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये थोड्याशा काही वेगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला सांगणार आहे. आणि अजून ह्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो, काही गोष्टी ज्या होत्या, त्या मी तुम्हाला ऑलरेडी WhatsApp चॅनलवरती आपल्या शेअर केलेल्या आहेत, Telegramवर शेअर केलेल्या आहेत. आणि मित्रांनो, याच्यामध्ये आता हा तर व्हिडिओ आपण बनवतो ज्यामध्ये एम-बी-ए आणि सायकॉलॉजीचा एक पेपर आहे, जो तुम्हाला दाखवतोय मी. त्यामध्ये जो काही गोंधळ झालाय, म्हणजे म्हणजे बघा आता हद्द अशी पार होते कधी-कधी, की पार तुम्हाला 5 मार्कापैकी 1 तर सोडा, तुम्हाला अर्धा-अर्धा देखील मार्क दिला जातो. आणि काही-काही तर मित्रांनो असे आहेत, मला एक दोघांनी स्क्रीनशॉट शेअर केला, की 5 पैकी 7 मार्क त्याला मिळाले. मी काल तो WhatsAppला पण आपल्या Telegramलाही शेअर केला होता, की बाबा असं पण पॉसिबल आहे का गोष्टी? मी त्या मुलाला म्हणलं, "मला फोटो काही पाठव," म्हटलं "तू." तर तो जरा घाबरला. तो बोलतो, की "सर मला 5 पैकी 7 मिळाले." मी म्हणजे ठीक आहे, आता प्रत्येकाला भीती वाटतेच ना या गोष्टीची. मलाही भरपूर काही कोणी कमेंट करतंय, कोणी चांगल्या करतंय, कोणी वाईट करतंय. मला कोणी बरंच काही आता अगोदर चांगले व्हिडिओ बनवले विद्यापीठाचे, मला चांगलं म्हणून बोलले लोकं. आता बोलतायत, की "अशा गोष्टी करताय आमच्यासोबत, तर आमच्याबद्दल आवाज उठवा, बोला आमच्याबद्दल." मला धमक्या येतायत, की विद्यापीठाचा फंडेड आहे वगैरे, चमचा आहे विद्यापीठाचा. बऱ्याच काही गोष्टी. ठीक ठीक आहे. काही हरकत नाही. आपण त्या-त्या वेळी, त्या-त्या वेळेस आपण स्टँड घेतलेला आहे. चांगलं काम केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर वाईट होईल. ठीक आहे. असो, आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी 2 पेपर दाखवणार आहे असे, ज्यामध्ये पेपर लिहून देखील तुम्हाला 0 मार्क मिळतो आणि 0 मार्क खरंच दिला जातो का? पुणे विद्यापीठामध्ये तुम्ही जा. पुणे विद्यापीठामध्ये तुम्ही पेपर जर का लिहिला, तुम्हाला 0 मार्क कधीच मिळणार नाही. एवढंच काय, तुम्हाला कमीत कमी 1 मार्क तरी मिळेलच. पण या ठिकाणी केस उलटी आहे. 0 मार्क पण दिलेला आहे आणि अर्धा मार्क पण दिलेला आहे. दोन्ही पेपरमध्ये वेगवेगळा गोंधळ आहे. आता तो गोंधळ कसा झाला, काय झाला, हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि एक सरप्रायझिंग मित्रांनो, सर्वात मोठा फ्रॉड आता तुमच्यासमोर मी लास्टला सांगणार आहे व्हिडिओच्या, ज्यावर मी एक डिटेलमध्ये रिसर्च व्हिडिओ बनवणार आहे. मग त्यावर काम देखील चालू आहे यामध्ये, की गोल्ड मेडलचा फ्रॉड कसा झालेला आहे बघा. गोल्ड मेडल आणि जो सेकंड नंबरला टॉपर असतो, आपण त्याला आपल्या भाषेमध्ये त्याला सिल्व्हर म्हणू शकतो आपण त्याला, ठीक आहे. गोल्ड आणि सिल्व्हर असं. तर ॲक्चुअली जो गोल्ड आहे तो सिल्व्हर आहे आणि जो सिल्व्हर आहे तो गोल्ड आहे. तर हे कसं काय पॉसिबल आहे, हे तुम्हाला मी नंतर दाखवतो. उद्याचा एक मी स्पेशल व्हिडिओ बनवला यामध्ये पूर्ण रिसर्चमध्ये बेसवरती. या संदर्भात मी विद्यापीठाला देखील कॉन्टॅक्ट वगैरे केलेला आहे. आता बघूया ते काय म्हणतायत ते. आणि मित्रांनो, बघा मध्ये जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि हिस्ट्रीमध्ये जे काही पेपरचा गोंधळ झाला होता, 35 मार्काचा पेपर होता बघा तो. तर त्यामध्ये विद्यापीठाने क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, की तो त्यांच्याकडनं चुकी झाली होती. त्यांनी ती सॉल्व्ह केलेली आहे आणि ज्यांनी त्यामध्ये फोटोकॉपी अप्लाय केली होती किंवा ज्यांनी रिव्होल्यूशनला पैसे खर्च केले, त्यांना ते पैसे रिटर्न मिळणार आहेत. ठीक आहे. असं म्हणजे बोलणं झालेलं आहे. काल मला अशी माहिती भेटलेली आहे, प्राथमिक माहिती आहे. पण चांगली गोष्ट आहे, तुम्हाला रिफंड वगैरे मिळतंय. ठीक आहे. अप्लाय करायला काही हरकत नाही आपल्याला, पण कमीत कमी रिव्होल्यूशनचे तरी पैसे परत मिळायला पाहिजे ₹500. ₹300 तर आजकाल आपण कुठेही खर्च करतो. मोबाईलचा रिचार्ज आजकाल ₹400 आहे. ठीक आहे. असो काही हरकत नाही. बघा आता समोरचा म्हणजे विषय बघा आता कुठला आहे हा, एम-बी-ए टू 02 पेपर आहे बघा हा, म्हणजे सेकंड सेमिस्टरचा आहे, फर्स्ट इयरचा. बघा, प्रश्नही बघा बरं का कसा आहे आणि उत्तर पण बघा कसं आहे. आता आपण एक रँडमली कुठलाही एक प्रश्न पिक करूया. राइट अ शॉर्ट नोट ऑन सोल्युशन ऑफ एल-पी-पी यूजिंग सिंपल मेथड. ठीक आहे, सिम्प्लेक्स मेथड. ठीक आहे. आता एल-पी-पी म्हणजे काय? लिनियर प्रोग्राम प्रॉब्लेम्स असं बरोबर, त्याचा फुल फॉर्म आहे तो. आता इथूनच सुरुवात केलेली आहे. पहिलीच डेफिनिशन वाचून लक्षात येऊन जाते. खाली बघा त्यांनी एक सिंपल पण दिलेला आहे. 2x + 3y इक्वल टू इज ग्रेटर दॅन 200 वगैरे बघा. एवढं चांगलं एक्सप्लेनेशन केलेलं आहे विथ एक्झाम्पल आणि बघा बिचाऱ्याला 0 मार्क दिलाय. अरे बाबा, 3 मार्क तरी दे रे या गोष्टीला. म्हणजे बघा आता किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. ते चेक करणारा देखील कसा असतं, काय भांग पिऊन चेक करतो काय माहिती, म्हणजे बोललं तर राग येतो मग या गोष्टीचा. बघा आता प्रश्न कुठला आहे, त्यानं उत्तर बघा किती छान लिहिलेलं आहे. सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. अरे बाबा, कमीत कमी 2 मार्क तरी दे रे त्याला. 0 मार्क देण्याचा काय सेन्स बनतो या गोष्टीचा? किती फालतूगिरी बघा ही. म्हणजे नुकसान करायचं फक्त कुठल्याही विद्यार्थ्याचं. मला तर कधी-कधी असा डाऊट येतो, की पैसे घेऊन देखील पेपर चेक करत नाही, तर याचा अर्थ मग काहीतरी मॅनेज होतंय बहुतेक, असं मला वाटतंय. नाहीतर मग बसल्या-बसल्या रँडमली मार्क देऊन टाकायचे, असं देखील होऊ शकतं. बघा आता इथे पण बघा किती छान उत्तर लिहिलेलं आहे. बेसिक व्हेरिएबल्स आहे या ठिकाणी दिलेलं. फ्लेक्सिबल सोल्युशन आहे बघा या ठिकाणी. संपूर्ण गोष्टी व्यवस्थित लिहून दिलेल्या आहेत. बघा डिफाईन काय आता हे ड्युअल ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स ठीक आहे. तो काय आता मी पण त्याचा विद्यार्थी आहे, मला माहिती आहे. व्हॉट इस आय-बी-एफ-एस. आता बघा याच्यामध्ये काय इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन असं काहीतरी त्याचं एक आहे. त्याचं देखील पूर्ण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. मी पूर्ण हा बारकाईने पेपर तपासला. अरे बाबा, किती प्रश्न सॉल्व्ह केले बघ त्यानं. एक तरी मार्क दिसू दे कुठेतरी. आता फायनली बघा मित्रांनो, आपण जर का लास्टच्या पेजवर गेलो, तर तुम्हाला बघा या ठिकाणी समजून जाईल, की एवढा चांगला पेपर लिहून सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांनी 16 पैकी 16 प्रश्न अटेंड केलेले आहेत बघा आणि सगळ्या विषयामध्ये 0-0 मार्क दिलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16च्या 16 केलेल्या आहेत. बाबा कमीत कमी 3च्या हिशोबाने तरी मार्क दे रे. 48 तरी मार्क द्यायला पाहिजे. फक्त 2 मार्क दिले. म्हणजे बघा आता किती मोठा हलगर्जीपणा आहे, किती मोठा स्कॅम आहे हा. म्हणजे मला कळत नाही, की हा तुम्ही 0 मार्क म्हणजे काय, कुठल्या गोष्टीने तुम्ही 0 मार्क दिले? किती नुकसान केलं त्या पोराचं बघा तुम्ही आता.
आता एवढं चांगलं हँडरायटिंग आहे, एकदम सुटेबल आहे, रीडेबल फॉर्ममध्ये आहे, प्रत्येकाला दिसतं, कर्सिव्ह लँग्वेज नाहीये. प्रत्येकाला कुठल्याही 5वी-6वीतल्या पोराला वाचायला देतो, मी तो वाचू शकेल आरामात अशी लँग्वेज आहे याच्यामध्ये. तरी देखील तुम्ही 0 मार्क दिले. म्हणजे काय आता बोलायचं काय या गोष्टीवरती? आता हे झालं फक्त बघा मित्रांनो या ठिकाणी 0 मार्कांचं. आता ते जसं मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करतो. आता मी तुम्हाला डायरेक्ट लावू दाखवू शकत नाही, पण मी इथे अटॅच करतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो 5 पैकी 7 मार्क पण मिळू शकतात. हाऊ इट पॉसिबल? म्हणजे मी देखील शॉक झालो या गोष्टीला, की बाबा 5 पैकी 7 मार्क कसे मिळू शकतात? आता असो ते कसं दिलं ते त्यांना माहिती आहे. आता आणि इथं बघा आता ज्या विद्यार्थ्याने एवढा चांगला पेपर लिहिला, त्याला 5 पैकी बाबा 3 मार्काची तरी अपेक्षा आहे. ॲक्चुअली उत्तर त्यानं तर फार 4 मार्काच्या लेव्हलचं लिहिलेलं आहे. 5 पैकी 4 नाही, पण 3 तरी मार्क द्या. हे 0 मार्क देण्याचा म्हणजे काय सेन्स आहे या गोष्टीचा? म्हणजे काही फालतुगिरी चालू आहे बघा आता एकदम एकदम ही विद्यार्थ्याची फसवणूक आहे. विद्यापीठ फक्त काय करते फोटोकॉपीच्या नावाखाली, देवळीच्या नावाखाली पैसे कमवते. जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, एका विद्यार्थ्याकडनं जवळपास नाही, नाही म्हणता-म्हणता ₹800 जरी खर्च केला, तरी जवळपास जेवढ्या फोटोकॉपी वगैरे अप्लाय होतात, जवळपास 4 ते 5 कोटी रुपये विद्यापीठ जे आहे फक्त फोटोकॉपीच्या नावाखाली कमवतंय. मग एवढा पैसा चालला कुठं? आणि फायदा तर काहीच नाही आपल्याला या ठिकाणी. पहिले पण आज सिलेबस आपल्याला अजून जुना आहे. 15-20 वर्ष अगोदरचा सिलेबस जुना आहे आपल्याला अजून. सिलेबस तर आपल्याकडून अपडेट करणं होईना. बाकीच्या युनिव्हर्सिटी बघा त्यांनी पण अपडेट केलं ना. ठीक आहे, टाईम लागतो या गोष्टीला. मला माहिती आहे या गोष्टी, टेक्निकल गोष्टी आहेत त्या थोड्या. पण काहीतरी अपडेट पण करा ना. विद्यार्थ्याला काहीतरी सोयी-सुविधा द्या. तुमच्याकडे अजून लॉगिनचं पोर्टल तेच आहे. त्याच्यात तुमच्याकडून अपडेट करणं होईना अजून. जे आहे ते आहेच बोंब याच्यामध्ये. हां, विद्यार्थ्याला अजून लॉगिन करायचं म्हटलं, तर त्याला कोणी लॉगिन करू शकतो. तुमचं अकाउंट मी लॉगिन करू शकतो. माझं अकाउंट कोणी लॉगिन करू शकतं. थोडीशी त्याला प्रायव्हसी द्या रे काहीतरी. पुणे विद्यापीठासारखं करा ना काहीतरी. त्याला लॉगिनचा पासवर्ड ठेवा. म्हणजे हे काय पी-आर-एन नंबर टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ टाकायची, लॉगिन सुरू. अरे बाबा, आजकाल डेट ऑफ बर्थ कोणाला माहिती होऊन जाते. बर्थडेचा साधा स्टेटस टाकला, त्याला डेट ऑफ बर्थ कळून जाते त्याची काय डेट ऑफ बर्थ असेल ते अंदाज लावून. यात काय मोठी गोष्ट आहे ती. नवीन पी-आर-एन नंबर बनवला चांगली गोष्ट आहे. म्हटलं काहीतरी नवीन पण बनवतील लॉगिन लॉगिन विथ ईमेल, लॉगिन विथ ओ करतील म्हटलं एस-एम-एसला वगैरे. नाही, डेट ऑफ बर्थ एकदम सिंपल करून टाकला आता. आता याच्यामध्ये प्रायव्हसी थोडी भंग होती ना. सायबर सिक्युरिटी कोर्स लॉन्च केला तुम्ही, मग याचा फायदा काय? हां, सायबर सिक्युरिटी कोर्स तुम्ही काल जनजागृतीसाठी लॉन्च केला ना, मग त्याचं उदाहरण तुमच्या समोरच आहे ना. सगळ्यात पहिला स्कॅम तर तुम्हीच सुरू करता आता या ठिकाणी, की लॉगिन विथ करायला पाहिजे. लॉगिन विथ डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ तिथं खाली पण लिहिलेलं आहे. डेट ऑफ बर्थ अशी टाका, उलटी टाका. अरे काय म्हणजे काय गोष्टी आहेत त्या? कुणाची डेट ऑफ बर्थ सहज काढता येते रे, काही मोठी गोष्ट नाहीये. पी-आर-एन नंबर तर ऑनलाईन सर्च केला तरी मिळतो विद्यापीठ साइटवरती. असो, आता बघा एक समोरचा एक मित्रांनो तुम्हाला पेपर दाखवायचा आहे. सायकॉलॉजी 217 जो की 16 आणि 17 सेकंड इयरचा विषय असतो तो. 216 आणि 217 असा पेपर आहे बघा. आता बघा एवढा पेपर लिहिला बघा या ठिकाणी पूर्णपणे बघा खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. अरे बापरे! जास्तच भावनिक झालेला आहे हा. पालक पालकत्वाची तयारी अ, व क्षमतेचे निकष करा. ओके, ठीक आहे. काय असेल ते. म्हणजे पालक बनण्यासाठी काय करावं लागतं वगैरे बघा. आता एकदम सायकॉलॉजीचा प्रश्न आहे. एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेला आहे बघा. एकदम व्यवस्थितपणे लिहिलेला आहे. आता हा प्रश्नाचं उत्तर तर कोणी मनाला लिहू शकतं. बरोबर? कारण प्रत्येकजण आई-वडील आहे, आई-वडील होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही सेन्स बनत नाही, की बाबा चुकीचं उत्तर लिहिलं असेल. बरोबर? बघा एवढं चांगलं उत्तर लिहून 3 मार्क द्यायला पाहिजे किंवा 4 मार्क द्यायला पाहिजे. फक्त दिला का ते बघा 1 मार्क. म्हणजे किती हलगर्जीपणा आहे हा. दुसरा प्रश्न पण बघा या ठिकाणी दिलेला काय दिलेला बघा. प्रसूतीपूर्व विकासावर काय ते विकारपणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. आता हे प्रसूतीपूर्व ठीक आहे. आता ते डिलिव्हरीच्या वेळेचा प्रश्न आहे हा. बघा एवढं चांगलं उत्तर लिहिलं या ठिकाणी आणि विशेष म्हणजे बघा याला फक्त 1च मार्क दिलाय. म्हणजे काय म्हणजे कुठल्या लेव्हलने 1 मार्क दिला मला तो प्रश्न पडलेला आहे. अरे ठीक आहे अर्धा पेज लिहिलं, 1 उत्तर दिलं तुम्ही 1 मार्क दिला. ठीक आहे काही हरकत नाही. फुल पेजला बघा इथे 0 मार्क दिला. अरे बाबा त्यांनी एवढं काय लिहिलेलं आहे बघा. त्यात काय तर लिहिलं असेल. हां, एवढे चांगला प्रश्न लिहिला आहे, उत्तर एक्सप्लेन केलेलं आहे. सायकॉलॉजीचा प्रश्न आहे. तो मनाने उत्तर देऊ शकतो. त्याला तुम्ही 0 मार्क दिला. याला पण 0 मार्क दिला. म्हणजे कुठल्या गोष्टीवर तुम्ही लेव्हलवरती 0 मार्क दिला बघा आता या ठिकाणी. 1 मार्क, 0 मार्क, 1 मार्क, 0 मार्क. म्हणजे आता किती हलगर्जीपणा आहे बघा. काही-काही ठिकाणी मार्कच दिलेले नाहीयेत. बघा. पोरगा पास होऊ शकतो आरामात बघा. तरी या ठिकाणी बघा 3-3च्या हिशोबाने जरी विचार केला तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 त्रिक 36. अरे बाबा तो 40 लेव्हलचा पोरगा आहे रे. 7 मार्क काय देतात त्याला? म्हणजे किती हलगर्जीपणा आहे बघा आता हा सायकॉलॉजीचा पेपर आहे. एवढा चांगला पेपर लिहून सुद्धा तुम्ही याला 0-0 मार्क देता म्हणजे आता काय गोष्टीचं बोलायचं काय आता याच्यापुढे आपण? किती मोठा हलगर्जीपणा आहे हा. सेम मित्रांनो अजून एक प्रश्न आहे आपल्याकडे. उत्तरपत्रिका आपल्याकडे आली होती. त्याला 0.5 म्हणजे अर्धा मार्क दिलेला आहे आणि फक्त एका प्रश्नामध्ये नाही, भरपूर असे काही प्रश्न आहेत त्याला. मी इथं स्क्रीनवरती कुठे तुम्हाला लावून देतो, की त्याला स्क्रीनशॉट शेअर करतो तुम्हाला, की कशाप्रकारे त्याला जे आहे अर्धा मार्क मिळालेला आहे. मी काल आपल्या WhatsAppवरती, Telegramवर देखील शेअर केलं होतं, की बाबा अर्धा मार्क देखील मिळू शकतो. अरे पण ते काही मॅथेमॅटिकल इक्वेशन आहे का? का सायन्स आहे, बी-एस-सी आहे, केमिस्ट्री आहे, बी-सी-ए आहे, बी-सी-एस आहे. हां, टेक्निकल कोर्समध्ये आपण समजू शकतो अर्धा मार्क वगैरे मिळू शकतो. स्टेप वाईज आपण त्याला काउंटिंग वगैरे म्हणतो. ते काय मॅथेमॅटिक्सचा प्रश्न आहे का? फक्त फॉर्म्युला लिहिला म्हणजे त्याला अर्धा मार्क द्यायचा? अरे थेअरी पेपरमध्ये तुम्ही कमीत कमी 1-2 मार्क तरी अपेक्षा असते रे. आता बघा हा 0 मार्क तुम्ही म्हणजे अशा एवढं उत्तर लिहून तुम्ही फुल पेज लिहून तुम्ही त्याला 0 मार्क देता म्हणजे काय या गोष्टीचा सेन्स बनतो? हा निव्वळ फ्रॉड नाही तर काय आहे? म्हणजे फसवेगिरीच आहे ना विद्यार्थ्यांची. असं म्हटल्यावर तर विद्यापीठामध्ये कुठे ॲडमिशन घेणार नाही आणि मी बोललो तर मग बाकीच्यांना मिरच्या लागतील.
बघा, आपण काय एवढे दिवस चांगलं काम केलं, तुम्ही आपण चांगलं बोललो. सगळ्या तुमच्या पद्धती करून दिल्या. मला काय कोणी काही ₹1 देत नाही या ठिकाणी. मी चांगल्या गोष्ट चांगलं कामं करा. मी चांगलं करेल, जे एवढे दिवस करत आलोय. तुमच्या समोर अशा गोष्टीचा फ्रॉड झाला समोर, मी उघडकीस आणला. मी काय करणार त्याला आता? आणि सर्वात मोठा फ्रॉड तर अजून बाकीच आहे. तो गोल्ड मेडलचा मागच्या 2025चा. म्हणजे किती हलगर्जीपणा आहे बघा आता ह्यो. आणि त्याच्यावर मी पूर्ण रिसर्च रिपोर्ट टाकणार आहे. बघू आपण काय होतं ते बघून घेऊ. ठीक आहे. मी तर अगोदर एका पत्रकाराला पण सांगून ठेवलंय आता, की असा-असा गोंधळ झालेला आहे. एखाद्या दिवशी तर तुम्हाला मी ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी पब्लिश करून द्या न्यूजला. बघू आता मग काय होतंय तर. तुम्ही फ्रॉड करता ना, मग आपलं सहन पण तुम्हाला करावंच लागेल ना. सॉल्व्ह करा गोष्टी ना. विद्यार्थ्याच्या काय क्षमता आहे त्या सॉल्व्ह करा. अजूनही विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी अपंग आहे, जे विद्यार्थी ज्यांना निराधार आहे, ज्यांना आई किंवा वडील नाही, ज्यांच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेशन नाहीये, पण आहेत ॲक्चुअलीमध्ये, अशा लोकांना तुम्ही अजूनही ॲडमिशन देत नाही फ्रीमध्ये म्हणजे मग काय समजा त्या गोष्टीनं? विद्यापीठाच्या नियमावलीमध्ये तुम्ही काय टाकलेलं आहे, की बाबा जो विद्यार्थी अपंग आहे, आपण त्याला फ्रीमध्ये ॲडमिशन देऊ. आणि ज्यावेळेस तो अप्लाय करतो त्यावेळेस तुम्ही फ्री ॲडमिशन देत नाही म्हणजे तुम्ही एलिजिबल नाही. अरे मग तुम्ही त्यात प्रॉपर मेन्शन करा ना. तुम्हाला अंध व्यक्ती पाहिजे, मूकबधीर पाहिजे, ज्याला ऐकायला येत नाही तो पाहिजे, ज्याला दिसत नाही तो पाहिजे किंवा ज्याचा हातपाय मोकळा आहे, लंगडा आहे त्याला पाहिजे. असं त्यांनी प्रॉपर मेन्शन करा ना. एकीकडनं सांगता, की जो विद्यार्थी अपंग आहे त्याला आपण फ्रीमध्ये ॲडमिशन देऊ आणि नंतर म्हणता, की नाही त्याला फक्त डोळ्यानं आंधळा पाहिजे. अरे बाबा जो डोळ्यानं आंधळा आहे तो पेपर कसा लिहील? म्हणजे काहीतरी गोष्टीचा तुम्ही पण विचार करा ना या गोष्टींना. बरोबर ना? जर एखादा विद्यार्थी तर समजा अपंग आहे, मूकबधीर असेल, त्याला बोलता येत नसेल, मुका असेल, कानानं ऐकायला येत नसेल, डोळ्यानं दिसत नसेल प्रॉपरली, असे तुम्ही लोकं घ्या ना. हां, ज्याला चालता येत नाही, जो लंगडा-पांगडा आहे, त्या लोकांचं समजू शकतो आपण, तो कुठेही जाऊ शकतो. ठीक आहे, त्याचं काही अडचण नाही. त्याला बेनिफिट त्याचे मिळतील वेगळे. पण ज्याला खरंच ऐकायला येत नाही, कमी ऐकायला येतं किंवा दिसत नाही, बोलता येत नाही, त्या विद्यार्थ्याला तुम्ही स्कॉलरशिप द्यायला काय अडचण आहे? म्हणजे एकीकडनं सांगायचं की त्यांना देतो आपण आणि दुसरा एक संभाजीनगरचा एक पोरगा होता मुस्लिम समाजाचा. अ, अनाथ आहे बिचारा. ठीक आहे. मी त्याचे डॉक्युमेंट वगैरे प्रॉपरली बघितले मागच्या वर्षी. मी स्वतः विद्यापीठाला मेल केला, की त्याच्यावर अजून 1 वर्ष होऊन गेलं त्या मेलवरती अजून रिप्लाय नाहीये, की त्याला कसं काय, कुठल्या पद्धतीने आम्ही ॲडमिशन देऊ किंवा नाही दिलं, का नाही दिलं. त्याने ज्यावेळेस अप्लाय केलं त्यावेळेस त्याचं ॲडमिशन रिजेक्ट केलं. म्हणजे का? म्हणजे काय काय तुम्हाला पात्रता काय पाहिजे अशी? एकीकडनं तुम्ही म्हणताय, की बाबा शेतकरी ग्रस्तांना पण आम्ही या ठिकाणी ज्यांच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली त्यांना पण आपण ॲडमिशन देतो फ्रीमध्ये वगैरे. म्हणजे बड्या-बड्या बाता आहे फक्त आणि ॲडमिशन किती दिलं तुम्ही सांगा बरं? तुमचं फक्त आम्हाला एकच काम पटतंय, की तुम्ही जेलमधल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन देता. आता तिथं जेलमध्ये मी पण कधी जाऊन बघितले नाही, त्यामुळे किती विद्यार्थी आहे. मी पण तिकडे लवकर जाणार आहे या गोष्टीमध्ये बघायला वगैरे. पण तुम्ही जे देता ते चांगली गोष्ट आहे. तुम्ही ज्या नियमावली बनवल्या त्या पण चांगली गोष्ट आहे. तुम्ही काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देता ते पण चांगली गोष्ट आहे. बरोबर? तुमची जनजागृती आम्ही करतो ना या ठिकाणी. आम्हाला पण माहिती आहे ना प्रॉपरली काय असेल ते. माझ्यासोबत काही गोष्टी घडलेल्या आहेत. मी स्वतः अप्लाय केलेले काही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन रिजेक्ट झालेत आणि स्कॉलरशिपचा महाडीबीटीला तुम्ही म्हणता, की स्कॉलरशिपचा फॉर्म भरा वगैरे, वगैरे. तुमचे बरेच स्टडी सेंटरवाले त्या ठिकाणी तर त्याला अटेंडन्स शीट वगैरे देतच नाहीयेत. एकूण-तिकून दिली तर तुम्ही रिजेक्ट करता. हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, सही बरोबर नाही, सही चुकीची आहे. असो, काय बोलून फायदा नाही आता या ठिकाणी. असो. बघा आता मित्रांनो या ठिकाणी गुड न्यूज अशी आहे, की ए-तिकीटचे फॉर्म जे आहेत मित्रांनो 15-16 म्हणजे जवळपास आज किंवा उद्या किंवा कदाचित 20 तारखेपासून सुरू होतील आणि मित्रांनो जे काही ऑनलाईन होम असाइनमेंट आहेत कालच अपडेट आली आहे बघा या ठिकाणी OSS पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे. होम पेजवर बघा आल्यावर आता ही जी मित्रांनो या ठिकाणी लास्ट डेट ऑफ सबमिशन दिसते, तर मित्रांनो काळजी करू नका. ही फक्त अगोदरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना डेट वाढवून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. हे फक्त त्यांना डेट वाढवून देण्यात आलेली आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत अपलोड केल्या नसतील, म्हणजे मागच्या वर्षीचे विद्यार्थी आहेत हे. हे उन्हाळी सत्राचे नाहीयेत, हे हिवाळी सत्राचे आहेत. ठीक आहे. आता बघा उन्हाळी सत्राचे कसे बघायचे? परिपत्रक क्रमांक बघा 83 आलेला आहे. यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेणारच आहोत. आणि लिस्ट ऑफ ऑनलाईन एनेबल असाइनमेंट बघा या ठिकाणी समर आलेलं आहे बघा. तुम्ही या ठिकाणी वरती समर सर्च करू शकता. समर म्हणजे आता जी येणारी एक्झाम आहे ती बरोबर? 1 मिनिट बघा. समर सध्या फक्त मित्रांनो या ठिकाणी बघा फर्स्ट इयर बी-ए, सेकंड इयर बी-ए. सेकंड इयर बी-कॉम जे आहे जुनं पॅटर्न तो आहे मराठी इंग्लिश मीडियमवाला आणि जो नवीन पॅटर्न आहे बघा बी-कॉमचा सेमिस्टर 2 वाला ठीक आहे. तो एक या ठिकाणी आलेला आहे. सेमिस्टर 1 अजून नाही सुरू झालेला आणि ठीक आहे आणि जो जो काही नवीन बी-ए सुरू केलं त्यांनी बघा फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट वगैरे सेमिस्टरवाला त्यांचं सुद्धा सुरू झाले. म्हणजे थोडक्यात फक्त बी-ए, बी-कॉम आणि नवीन बी-कॉम फक्त यांचेच असाइनमेंट सुरू झालेले आहेत. बाकीच्यांना अजून वेट करा. ठीक आहे. यावर प्रॉपर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत. हे जे परिपत्रक आहे, हे मी काल आपल्या Telegram, WhatsAppवरती शेअर केलेलं आहे. यावरती देखील आपण थोडंसं डिटेलमध्ये एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत. काही काळजी करू नका. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकी काही कोणाला समस्या वगैरे असतील किंवा तुमच्यासोबत देखील असा प्रकार घडला असेल तर आपण शेअर करू शकता. तशी आता मला वाटते फोटोकॉपीची डेट वगैरे संपलेली आहे. ठीक आहे. आता हा आपला शेवटचा व्हिडिओ होता यामध्ये. बरेच काही गोष्टी घडलेल्या आहेत. मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपण आता याच्यामध्ये असाइनमेंट पोर्टलवरती असेल. असाइनमेंट नवीन जे काही अपडेट आली काल काल त्याच्यावरती आणि नंतर मित्रांनो आपण एक बेसिक एक रिसर्च आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये गोल्ड मेडलचा कसा स्कॅम झालेला आहे त्या संदर्भात आणि मित्रांनो तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यापैकी कोणी टीचर असेल, स्टाफ असेल किंवा स्टडी सेंटरचा कोणी असेल इन्व्हॉल्व. मला तुम्हाला एक मित्रांनो प्रश्न विचारायचा आहे. असाइनमेंटला 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात का? हा सर्वांना माझा प्रश्न आहे. विद्यार्थी असेल किंवा शिक्षक असेल किंवा कोणीही हा व्हिडिओ बघत असेल, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. असाइनमेंटला 20 पैकी 20 किंवा 30 पैकी 30 मार्क मिळू शकतात का? मला हा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, की पेपर हा मराठी मीडियमचा आहे.
त्यामुळे मराठी मीडियममध्ये 20 पैकी 20 आणि 30 पैकी 30 मार्क मिळू शकतात का? हा मला सर्वांना प्रश्न आहे. मला फक्त याचं उत्तर पाहिजे. आणि जर मिळू शकतात, तर तिनही वर्षाला सलग 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात का? फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला तिन्ही वर्षाला 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात का? तुम्हाला फक्त एक गोष्ट विचारायची आहे. हाच सर्वांना मला एक प्रश्न आहे. कृपया आपण याचं उत्तर खाली फक्त हो किंवा नाही यामध्ये द्यावं आणि ज्यांना कोणाला खुलं एक्सप्लेन काही गोष्टी करायच्या असतील किंवा किंवा विद्यापीठाला शिवाय द्यायचे असतील किंवा मला शिवाय द्यायचे असतील, एकदम खुल्लम-खुल्ला तुम्ही कमेंटमध्ये शिवाय देऊ शकता. काही अडचण नाहीये. एकदम पब्लिकली कमेंट आहेत. कुठलाही फिल्टर नाहीये कमेंटसाठी. ठीक आहे. मला फक्त तुम्हाला हा प्रश्न विचारलाय, त्यामध्ये देऊ 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 शकता. ठीक आहे. बाकी मित्रांनो ॲडमिशन्स वगैरे सुरू झालेले आहेत. ज्यांना कोणाला हेल्प वगैरे पाहिजे असेल त्यांनी help@परीक्षेत-अभ्यास.in या आपल्या मेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.